सलामीवीर जोडी राहुल जटार सिक्सर किंग आणि त्याच्या सोबत आहेत सुजित शिंदे तेवढाच दमाचा खेळाडू। पाहूया आपल्या संघासाठी किती धावा कुठताय। सामन्याला सुरुवात करावी लवकरात लवकर। बिग बॅश लीग सीबीडी बेलापूर 2024 पर्व दुसरे। सीबीडी बेलापूर बिग बॅश लीग 2025 या पर्व दुसरे। या पर्वामध्ये तब्बल 12 संघ सहभागी झाले होते। त्या 12 संघामधून 6 संघ सुपर 6 मध्ये आले आणि सुपर 6 मधून 3 संघ पुढील वाटचालीसाठी पुढे आले। त्यातले 3 संघ आपल्या बेटीमध्ये जसे एव्ही फायटर्स, मीरान 11 आणि अकाल ज्योत सेवा संघ हे 3 संघ आपल्याला पुढील वाटचालीसाठी पहिला चेंडू अश्विन शेळके यांचा आणि सामना करतील राहुल। आणि हा उत्कृष्ट पद्धतीचा चेंडू खेळून काढला राहुल जटार यांनी चौकारासाठी आणि पहिला चेंडू मध्ये चौकार आलेला आहे राहुल जटार यांच्या बॅट मधून। एक चेंडू 4 धावा आतापर्यंत समीकरण। अश्विन शेळके यांचा दुसरा चेंडू सामना करतील राहुल। आतापर्यंत समीकरण 1 चेंडू 4 धावा। दुसरा चेंडू खोलवर पद्धतीचा खोदून काढलाय षटकार राहुल जटार यांच्या बॅट मधून। हा खणखणीत षटकार। 2 चेंडू 10 धावा आणि गोलंदाजाला काहीस बॅकफुट वरती घेऊन जाणारा हा फलंदाज राहुल जटार। अश्विन शेळके तिसरा चेंडू घेऊन येत आहेत अश्विन शेळके आणि सामना करतील राहुल। सुपर 6 चा हा दुसरा सामना मीरान 11 वर्सेस एव्ही फायटर्स। आणि हा यॉर्कर पद्धतीचा चेंडू वाईट चेंडू घोषित केलाय पंच। संघाची धावसंख्या झाली 11। 2 चेंडू 11 धावा। उर्वरित 4 चेंडू वरती आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल राहुल जटार यांना। आणि हा तिसरा चेंडू देखील सीमारेषा पार षटकार राहुल जटार यांच्या बॅट मधून दुसरा षटकार। अशा पद्धतीने संघाची धावसंख्या झाली आहे 17। 3 चेंडू 17 धावा। आतापर्यंत अश्विन शेळके यांनी 4 चेंडू टाकलेत पण त्यामध्ये 1 चेंडू वाईट टाकला होता। त्यामुळे अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत त्यांच्या षटकामधून आणि संघाची धावसंख्या झाली 17। चौथा चेंडू घेऊन येतात अश्विन आणि हा पुन्हा एकदा यॉर्कर पद्धतीचा चेंडू खेळून काढलाय षटकाराकरिता राहुल जटार यांनी। आणि आपल्या संघासाठी काय उत्कृष्ट कामगिरी करतोय राहुल।
आतापर्यंत त्यांनी आपल्याला 100 रुपयाचं पारितोषिक लागू झालेलं आहे. ते संध्याकाळी घरी जायच्या आधी घेऊन जायचं. आणि अशा पद्धतीने संघाची धावसंख्या झाली 23. 2 चेंडू शिल्लक आहेत. चला सामना त्वरित चालू करायचा आहे. आणि मागील सामन्यामध्ये जो हिरो ठरलेला तुषार बनसोडे यांचा रेकॉर्ड ब्रेक करत आता राहुल जटार पोहोचले 23 धावांवरती. वैयक्तिक त्यांच्या बॅटमधून 23 धावा आलेल्या आहेत आतापर्यंत. आणि हा पुन्हा एकदा षटकार, तिसरा षटकार आलेला आहे सलगचा. आणि आयवा कॅच परत एकदा सोमनाथ यांनीच पकडलेले. अशा रीतीने त्यांच्या बँकेत जमा होत आहेत फक्त आणि फक्त 200 रुपये. धावसंख्या झाल्या 29. शेवटचा चेंडू बाकी. आणि राहुल जटार यांच्या बॅट मधून असे 3 षटकार आलेले आहेत. माफ करा, 4 षटकार आलेले आहेत. एक ठा मी नंतर सामना संपल्यानंतर करेन. आणि शेवटचा चेंडू घेऊन येत आहेत अश्विन शेळके. सामना करतील रन मशीन राहुल जटार. आणि हा वाईट स्वरूपाचा चेंडू 424 4 षटकार 30 धावा झालेल्या आहेत. जर राहुल यांनी शेवटच्या बॉल मध्ये षटकार मारला तर हिरा पड्डाजी यांच्याकडून त्यांना रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक मिळेल. पण एव्ही फायटर या संघाकडून अजून काही प्राइज घोषणा झालेली नाहीये. सलगचे 4 षटकार ठोकलेत. आणि हा 5वा षटकार. हिरा पड्डा यांचे 500 रुपये गेलेले आहेत. असे 5 षटकार मारलेले आहेत राहुल जटार यांनी. आणि संघाची धावसंख्या झाली 36. 6 चेंडू 37 धावा. आसिफ पठाण. आणि दुसऱ्या कूलर साठी जे रेस मध्ये अजूनपर्यंत आहेत राहुल जटार आणि लकी सिंग. दुसरं नाव मी घेईन लकी सिंग. तिसरं
चला संध्याकाळी ज्या पद्धतीने गाणी लागतायत तर इकडे नक्कीच जल्लोष असेल जिंकणाऱ्या टीमचा आणि विजयी संघांचा देखील। चला हा मिरान 11 हा सामना जिंकायचा असेल तर आपल्याला धावा ठोकाव्या लागतील 37 माफ करा। या स्पर्धेनिमित्त जे आपल्या व्यासपीठावरती ट्रॉफ्या दिसत आहेत जसे की मॅन ऑफ द सिरीजचं टी शर्ट, मॅन ऑफ द सिरीजचे कॅप्स, मिरान 11 जरी आपण 6 चेंडू 6 षटकार जरी ठोकलेत तरी कंपल्सरी चेस असल्या कारणाने हा सामना जर बॉलरनी काय चूक केली तर हा सामना त्यांच्या खिशात जाऊ शकतो। क्रिकेट हा म्हणजे कॉन्फिडन्सली कोणीच बोलू शकत नाही की हा सामना यांनी जिंकलेला आहे, कारण क्रिकेटमध्ये शेवटच्या क्षणाला काही होऊ शकतं। फोर्टी प्लसच्या कूलर रेस मध्ये आहेत विशाल भोसले, आसिफ खान, अमित पवार उर्फ आमिर शेख, कोच कबीर खान असं त्यांचं नामांकन आहे सीबीडी या क्षेत्रामध्ये। चला एव्ही फायटर्स या संघाकडून पहिलं षटक घेऊन येत आहेत सुजित आणि सामना करतील अश्विन शेळके। अश्विन शेळके यांना बदला घेण्याचा पुरेपूर फायदा मिळेल जर त्यांनी पहिला षटकार ठोकला। आणि हा उत्कृष्ट पद्धतीचा चेंडू खेळून काढलाय गचा क्षेत्ररक्षण अप्पू यांचं। संघाला धावा मिळत आहेत 2, 1 चेंडू 2 धावा। डीजे चला अकालजोत संघाने पण तयार राहायचंय, यानंतर त्यांचा सामना होईल। आणि हा खडखडीत षटकार अश्विन यांच्या बॅट मधून काहीसा स्वतःसाठी आत्मविश्वास निर्माण करणारा हा फटका अश्विन यांचा, कारण अजूनही सामना एक बाकी आहे त्यांचा, कारण आतापर्यंत इक्वेशन आहे एव्ही फायटर्स मिरान 11 एक सामना जिंकलेला आहे। तिसरा चेंडू आणि हा निर्धाव पद्धतीचा चेंडू काहीसा समजलेला नाहीये अश्विन शेळके यांना। आणि 3 चेंडू आणि आतापर्यंत समीकरण आहे 7 धावा, माफ करा 8 धावा। आणि हा खणखणीत षटकार बॉलरच्या मस्तकावरती दस्तक देणारा हा प्रहार षटकार अश्विन यांच्या बॅट मधून दुसरा षटकार। आणि अशा पद्धतीने संघाची, आणि मी बोललो होतो ज्या पद्धतीने की नो बॉल पंचांनी घोषित केलाय, त्यामुळे या चेंडूवरती धावा येत आहेत 7। 15 धावा झालेल्या आहेत आतापर्यंत। सुजित यांचा हा काहीतरी मिस टायमिंग झालेला आहे, पण धावा देऊन जात आहेत 2 आणि संघाच्या धावसंख्या झाल्या 17।
मिरान 11 आतापर्यंत 17 धावांवरती मजल मारले. आणि पाचवा माफ करा एक नो बॉल टाकलेला. चेंडू किती शिल्लक आहे स्कोरर? उर्वरित 2 चेंडूवरती पाहूया किती मजल मारतायत मिरान 11 हा संघ. आणि हा तिसरा षटकार अश्विन शेळके यांच्या बॅट मधून. एठा एठा एठा. कीर्ती महान जय ठाकूर. आणि हा फटकावलेला चेंडू झेल निसटलाय आदित्य यांच्या हातामधून. आणि 2 धावा घेण्यात यशस्वी झालेत अश्विन. आता पुढील सामना जो होईल तो एव्ही फायटर्स आणि अकाल ज्योत या संघादरम्यान. चला अकाल ज्योत या सामन्याचा सामनावीर ठरलाय राहुल जटार. राहुल जटार आपण आपला सामनावीरचा पुरस्कार घ्यायचा आहे. या राहुल जटार. पंचांशी कोणीही उज्जत घालायची नाहीये. कृपया एकदा निर्णय दिल्यानंतर पंचांशी कोणीही उज्जत घालायची नाही. तुम्हाला काही समस्या असेल तर तुम्ही कमिटीशी बोलू शकता, पण पंचांशी कोणीही हुज्जत घालायची नाहीये कोणत्याही बाबतीत. या राहुल जटार आपला सामनावीरचा पुरस्कार घेण्यासाठी यायचंय. हिरा पड्डाजी रोख रक्कम 500 रुपये. चला मी आमंत्रित करतो अशोक पटेल यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी. अशोक पटेल. सीबीडी बेलापूरचे पाया किंग अशोक पटेल यांच्या हस्ते आपण सामनावीरचा पुरस्कार देतोय.